गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सकाळची सुरुवात झाली आणि आज जरा उठायला उशिराच झाला कारण रात्री लेट झालं होतं म्हणून. तर म्हटलं चला आपलं आता आवरायला करूयात. आज दिवसभरामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्यात. तर म्हटलं सकाळी सकाळी उठले आणि पहिलं थोडं पाणी केलं, स्ट्रेचिंग केली. आणि स्ट्रेचिंग तर मी काय व्हिडिओसाठी वगैरे केली नाही आहे बरं का. मी माझं थोडंसं खरंच रात्री आवून झोपू दिलं नाही म्हणून थोडीशी पाठ दुखत होती म्हणून तेवढं स्ट्रेचिंग केलं. रोज काय मी लगेच स्ट्रेचिंग करत नाही. त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळे आवरायला घेतले, बेड आवरायला घेतला आणि आल्यापासून आहे ना 8 दिवस जवळजवळ आता ऑलमोस्ट झालेले आहेत. म्हणून म्हटलं चला बेडशीट आणि बेड वगैरे पण आता आवरूनच घेऊयात म्हणून ते सगळं आवरायला घेतलं. आता बेडशीट जे आपलं मॅट असते, मॅटचा हा जो कवर आहे, आम्ही अव्याश लहान असल्यामुळे तो घेतलेला होता. पण मला आता समोर असं वाटायला लागलेलं आहे याच्यामुळे खूप गरम होतं. आता हे काढून टाकायला पाहिजे. आणि 1 वर्ष झालं वॉश तर केला नाही आहे, तर मी आता हा मशीनमध्ये सुद्धा लावून बघणार आहे. आता हा वॉश करता की नाही डू कमेंट, कारण मी फर्स्ट टाईमच वॉश करणार आहे आणि मी वाचलं पण नाही ऑनलाईन की वॉश करता की नाही करता. त्याच्यानंतर छानपैकी बेडशीट वगैरे मस्तपैकी जे क्लीन केलेलं आहे ते छान लावून घेतलं आणि जरा रूमला वेगळीच दिशा मिळाली, म्हणजे अवतार जरा वेगळाच झाला. त्याच्यानंतर रुटीन स्टार्ट केलं. आज चिया सीड्स वगैरे पण घेतल्या आणि सगळं आवडल्यानंतर पहिलं एक महत्त्वाचं काम म्हणजे ना इस्त्रीचे कपडे टाकलेले होते 4-5 दिवसापूर्वी, कारण गावावरनं आल्यानंतर खूप सगळे कपडे वॉश झाले, इस्त्रीला गेले, पण ते आणायचे राहिले होते. तर मग त्या घेऊन आले. तर आता मग माझे आणि वरूनचे कपडेच जरा जास्त होते कारण आम्ही दोघंच गेलो होतो गावाला आणि आऊचे कपडे जे आहे ते फारच छोटे आहे इस्त्रीला द्यायला. त्याच्यानंतर वरून आला आणि मला म्हणत होता की माझे एवढे टी शर्ट्स का दिलेत, एवढेच का दिलेत. म्हटलं आहे अजून दुसरं पण सेट द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यावरती आम्ही सकाळी सकाळी गप्पा मारत होतो. सगळे कपडे वगैरे छान लावून दिले आणि आऊसुद्धा मला मदतीला आला. मदतीला वरून पण आला, पण त्याने काय मदत केली नाही आणि आऊने तर पसारच करायला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर त्याच्या आंघोळीचा टाईम होता म्हणून पटपट सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर माझं जिरा वॉटर राहिलं होतं, जिरा वॉटर मी घेतलं आणि त्याच्यानंतर इथं वरूनसाठी आणि पप्पांसाठी चहा बनवून दिला. चहा तर मी बंद केलेला आहे, पण काय कधी कधी खरंच खूप आठवण येते. आणि आज पहिल्यांदा हा पदार्थ बनवला, तो आहे अवाकाडो टोस्ट, जे की मी पहिल्यांदा बनवले आणि एक मस्त मूवी आलेला आहे, तो मूवी बघत बघत एन्जॉय केलं. त्याच्यानंतर काकू आले आवरायला आणि काकूंना सगळं कार्पेट वगैरे काढून क्लीन करायला लावलं. पण इथे अव्यांशलाच जास्त मदत करायची होती, त्याच्यामध्ये जरा जास्त शक्तिमान आला. सो चलो ब्लॉग इथे एंड करते. भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.